त्यावेळेला अशी वेगळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांच्याकडे झालं असं एकाकी जाता येणार नाही. त्यांनी सुरुवातीला त्यांनी हा मुद्दा ठिकाण म्हणजे उद्धव ठाकरेंनी पुरून लावला होता. म्हणजे त्यांनी सांगितलं बसले. त्याच्यानंतर सुद्धा आमचं ज्यावेळी कॉन्टॅक्ट झालं आम्ही सांगतोय झालं मी पण होतं. पण इकडे मात्र अतिशय महत्वाचा मुद्दा असा आहे की 24 जून रोजी या संदर्भात काय हालचाल होती बघा. 24 जून देखील आम्ही आंदोलन घेण्याच्या. मी अतुल पाटील, दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांचा मुलगा. दिबा पाटील साहेबांचा जेव्हा विषय होता तेव्हा ह्या भागातलं एक फार मोठं आंदोलन काही वर्षापूर्वी इथे एक झालं होतं. आपल्यापैकी काही जणांना ते कदाचित आठवत असेल, काही जणांना ते कदाचित आठवत नसेल. परंतु जेव्हा 27 गावचा जो प्रश्न त्यावेळी उद्भवला होता त्यावेळी त्या आंदोलनाचं नेतृत्व हे दिबा पाटील साहेबांनी केलं होतं. आपल्यापैकी काही जणांना आठवत असेल एक फार मोठा मोर्चा आपण कल्याण महापालिकेवर विळा कोयता असा मोर्चा, आणि त्यामध्ये महिलांचा सहभाग हा फार लक्षणीय होता. आणि त्याच्यानंतर तो प्रश्न आपला मार्गी लागला होता. आत्ता मला त्या प्रश्नाची नक्की परिस्थिती माहीत नाही, पण त्यावेळी तो प्रश्न मार्गी लागला होता. केवळ दिबा पाटील साहेबांनी त्यावेळी नेतृत्व केलं होतं आणि फार मोठं एक आंदोलन इथे उभं केलं होतं. माझी दिबा पाटील साहेबांना मानणाऱ्या या भागातील प्रत्येकाला अशी विनंती राहील की जो माणूस दिबा पाटील साहेबांना मानतो त्याने आपलं मत हे श्रीकांत शिंदे साहेबांना द्यायला हवं, आणि तीच दिबा पाटील साहेबांना खरी श्रद्धांजली होईल. व श्रीकांत साहेबांनी आपलं दिबा पाटील साहेबांचं नाव हे विमानतळाला द्यायचं कबूल केलं आहे. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री कबूल केलेला आहे आणि तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे व केंद्रातला पाठपुरावा देखील ते करत असतात. तर त्या दृष्टीने दिबा पाटील साहेबांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक मतदारांनी हे आपलं मत हे श्रीकांत शिंदे साहेबांना द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो.